माणसाने नमून राहायचं, नमून चालला ना सर्व काही होतं. आता बघा, समुद्र असतो किंवा नदी असते, नदीला पूर येतो, त्या पूरमध्ये किती लाकडं किती झाडं वाहून जातात का नाही? पण जी पाण्यातली जी काही लव्हाळ असते ती राहून जाते का? किती पूर आली म्हणजे ती लोंबकून जाते, ती वाकून जाते म्हणून ती वाचून जाते. म्हणून माणसाने कुठल्याही दिशेमध्ये नमून जायचं, नमे सो भारी भरे, माणसाने नमून चालायचं. चल तू आता आपण पुढच्या गावात जाऊ आणि काहीतरी जेवणा खावण्याची सोय करू. दादा मला लय झोप लागते हो दादा. झोप लागते तू करा नाही, एक काम कर, तुला झोप लागते ना, या ठिकाणी झोप. या ठिकाणी झोपायची जागा नाही, पण मला माहिती तू हाताला भेटला म्हणजे तू धावल्याशिवाय जात नाही. तू या ठिकाणी झोप, मी तुझ्यावरती पहारा करतो. तुम्ही झोपा, मी पहारा करतो. तो एक गेला धावायला, आता तुम्ही झोप. एक काम कर, तू मेला मला दुःख, मी मेलो तुला दुःख, असं न करताना डोळी म्हणून पाणी पिसून तू बी झोप, मी बी झोपतो. झोप होतो गमवतो परुषा छायला, होती तनेक विषारी सर्प उतरला, गहू झाला लहान गावाला की पावला मरण नको. अरे पाठ झाली चंद्र बुटवे जाऊन, जिरे हरे रामा राम रे रामा माझी मैना, जिरे जिरे हो झाली चंद्र बुटवे जाऊन. हरे रामा तू रामा माझी मैना, जिरे रामा तू रामा माझी मैना, जिरे जिरे हो जिया. हवा लाख रुपये देणार आपण, हवा लाख रुपये. दादा दादा उठा हो दादा, मला चक्र येत हो दादा, मला सरपंच डोस केला हो दादा, उठा हो दादा, दादा उठा हो दादा, उठा हो दादा. राम कृष्ण हरी. दिवस निघाला, चालू अर्धा पाऊण तास राहिला, किती वेळ चालू देणार. आपण कुठलाही विषय ऐकतो ना, ग्रामपंचायतीची मिटिंग असो, कीर्तन असो, गीता भागवत असो, बगली पुराण असो, कुठलाही विषय असो, आपण त्याला शांततेने ऐकलं तर त्याला मजा येते. इथं काय नाही, 1.25 लाख रुपये देऊन काय फायदा आहे? त्याच्यापेक्षा भरू नका ना. तो येतो दादागिरी करतो, मग भरू नका ना. कशाला कलावंताचा अपमान करता? काय ऐकलं बरं तुम्ही? अजून बी चालू आहे, अजून रामायण बंद पडत नाही. उठवतो भावाला, समोरच्या गावात घेऊन जातो. एक आधी माय मावशीला सांगतो की ताई, आम्ही गरीब आहेत, आम्हाला काहीतरी जेवण द्या. उठवतो, उठ. एवढ्या वेळ झोपावं लागत नाही, तेवढ्या वेळ झोपायचं नाही. चल आपल्याला अजून भरपूर लांब जायचे. उठ पाहू. ए मोहन, अरे माणसाने 4 ते 5 वाजता उठायला पाहिजे, त्याला म्हणतात माणूस. आणि 6-7 वाजता उठणं त्याला राक्षसी अवतार म्हणतात. उठ पाहू. मग तोंडातून बेचाचे गोंडे चालू आहे.